श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री विष्णवे नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा, ज्यालाच व्यापारी पाडवा असं देखील म्हटलं जातं. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा विक्रम नाम संवत्सराचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. दिवाळी सणातील एक अतिशय महत्त्वाची तिथी, 3.5 मुहूर्तापैकी एक. नवीन वस्तू खरेदी, सोने खरेदी, नवीन उद्योग व्यवसाय, नवीन संकल्प, एखादी आध्यात्मिक सेवा या दिवशी अवश्य सुरू करावी. व्यापारी किंवा उद्योग व्यवसाय ज्यांचा आहे ते विधिवत या दिवशी वही पूजन करतात. तर बलिप्रतिपदा या दिवशी नेमकं काय करायचं, पूजा कशी करायची, वही पूजन कोणी करावं, कसं करावं, वही पूजनाचा मुहूर्त काय आहे, तसंच बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा या शुभ मुहूर्तावर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करायचे आहेत, सेवा मंत्र साधना सुरू करायच्या आहेत. हे उपाय कोणते, ही सेवा कोणती, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य सांगा. बलिप्रतिपदा या दिवशी व्यापारी नवीन वर्ष या दिवशी सुरू करतात, म्हणजेच वहीमध्ये हिशेब लिहायला सुरू करतात आणि त्यानिमित्तानं वही पूजन विधिवत केलं जातं. तर 2024 सालचा वही पूजनाचा मुहूर्त कोणता आहे ते बघूया. वही पूजन आपल्याला करायचं आहे दिवाळी पाडवा म्हणजेच 2 नोव्हेंबर 2024 रोजी आणि पूजनाचा मुहूर्त आहे पहाटे 4:10 सकाळी 6:40 दुसरा मुहूर्त आहे सकाळी 8 वाजेपासून सकाळी 10:50 हे दोन्ही मुहूर्त अत्यंत शुभ मुहूर्त आहेत. ज्यांना ज्यांना जमेल या दरम्यान वही पूजन करा, ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी दिवसभरात करा. आता हे वही पूजन फक्त व्यापाऱ्यांनीच करावं का? नाही, मी आपल्याला सांगेल. आपला कुठलाही उद्योग व्यवसाय असेल, आपला गृहोद्योग असेल किंवा आपल्या मनामध्ये काही संकल्प असेल, आपल्याला नवीन अर्थार्जनासाठी म्हणजेच काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करावा असं आपल्या मनात जर असेल, आपल्याला काही संकल्प करायचा असेल, मी आपल्याला सांगेल दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपण हा संकल्प मनामध्ये आणावा. एक नवीन वही आणावी, हिशेबाची वही आणायची. विधिवत दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपण या वहीचं पूजन करा. पूजन कसं करायचं मी आपल्याला सांगणार आहे. प्रत्येकानं ज्याला ज्याला शक्य होईल त्यांनी आपल्या घरामध्ये अशा पद्धतीनं वही पूजन करा. अगदी आपण गृहिणी जरी असाल तरी देखील आपण वही पूजन करा आणि आपला रोजचा जो हिशोब असतो जमा खर्चाचा तो त्यामध्ये लिहावा. आपण जी आध्यात्मिक सेवा करत असाल ती त्यामध्ये आपण लिहावी. आणि आपण जर नोकरी व्यवसाय करत असाल, छोटा मोठा उद्योग असेल, कुठलाही उद्योग असेल, गृहोद्योग असेल, तर आपण अवश्य दिवाळी पाडव्याच्या दिवशी वही पूजन विधिवत करा. वर्षभर आपल्याला जाणवेल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील. कारण वही पूजन करणे म्हणजे काय की माता सरस्वतीची आपण या दिवशी पूजा करत असतो. पाडव्याच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मी आणि माता सरस्वतीचं पूजन करणं अतिशय पुण्यफलदायी मानलं जातं. शिवाय दिवाळी पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळं या दिवशी नवीन जर एखादं कार्य आपण सुरू केलं आपल्याला निश्चित यश मिळेल. त्यामुळे प्रत्येकानं वही पूजन करण्याचा प्रयत्न करा. आता आपण बघूया विधिवत वही पूजन दिवाळी पाडव्याला कसं करायचं. अतिशय सोप्या पद्धतीनं वही पूजन आपल्याला करायचं आहे. चौरंग घ्या किंवा पाट घ्यावा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं, शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः. गणपती बाप्पा यांचं स्मरण करा. ओम गणपतये नमः. त्यानंतर भगवान विष्णूंचं स्मरण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. माता लक्ष्मीचं स्मरण करा. ओम श्रीं नमः. आता चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आसन म्हणून. नवीन जी आपली वही असते हिशोबाची वही ती त्यावरती ठेवून द्या. माता सरस्वतीचं ध्यान करायचं. ओम ह्रीं सरस्वते नमः. या कुंदेंदू तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रारुता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशंकर प्रभुतिर्भिदेवी सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सरस्वती महाभागे रक्षार्थ मम सर्वदा, आभाम्यहं देवी सर्वकामार्थसिद्धे. हा मंत्र आपण सोबत म्हणा किंवा फक्त श्रवण करा. सरस्वती देवीचं ध्यान करायचं. वहीवरती हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं. पुढील मंत्र म्हणायचा. ओम श्री पुस्तकरूपिणी देवे नमः. ध्यान आवाहनपूर्वक सकल पूजार्थे गंध अक्षतां पुष्पाणि हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. त्यानंतर चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. त्या ठिकाणी पेन ठेवावा. पेनाची देखील पूजा करायची. हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची.
ओम श्री लेखनी देवे नमः. आह्वयामी अक्षतां गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. आता वहीच्या पहिल्या पानावरती कुंकवानं आपलं करंगळी शेजारचं जे बोट असतं त्यानं स्वस्तिक काढायचं, शुभ लाभ लिहावं. आणि या वहीमध्ये सुरुवात करताना पहिल्या पानावरती आपलं जे इष्टदैवत असेल किंवा आपली कुलस्वामिनी, आपण जसं श्री स्वामी समर्थ, त्यानंतर ओम श्री कुलस्वामिने नमः, त्यानंतर माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्रीम नमः किंवा श्री स्वामी समर्थ, आपली कुलस्वामिनी समजा श्री रेणुका देवी, त्यानंतर श्री लक्ष्मी माता, भगवान विष्णू, एखादा आपलं आराध्य दैवत असेल त्याचं नाव लिहा. असं करत आपण पहिल्या पानावरती या सर्व देवतांचं नाव लिहावं. सरस्वती मातेचं रूप समजून अशा पद्धतीनं प्रत्येकानं आपल्या घरी वहीपूजन करावं. मी आपल्याला सांगेल अशा पद्धतीनं आपण वहीपूजन केल्यानंतर रोजचा जमा खर्च घरगुती असेल किंवा आपला छोटा मोठा व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यातील जो जमा खर्च असतो तो देखील आपण वहीत लिहायला सुरुवात कर. हा एक उपाय आहे, तोडगा आहे. बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडव्यावर अशा पद्धतीनं आपण वहीपूजन केलं आणि अशा पद्धतीने हिशोब लिहायला सुरुवात केली. अल्पावधीतच म्हणजेच खूप थोड्या काळामध्ये एखादी कल्पना आपल्याला सुचेल, एखादा नवीन व्यवसाय आपण सुरू कराल, जो व्यवसाय आपला सुरू असेल त्यामध्ये आपल्याला यश येईल, नोकरी धंद्यामध्ये बरकत येईल. तर अशा पद्धतीनं विधिवत वहीपूजन आपण सर्वांनी आपल्या घरी अवश्य करा. दिवाळी पाडव्याच्या दिवशी वहीपूजनासोबतच बळीराजाच्या प्रतिमेचं त्याच्या संपूर्ण परिवारासह पूजन केलं जातं. वामन अवतारामध्ये भगवान विष्णूंनी बळीच्या मस्तकावरती पाय ठेवून त्याला पाताळात धाडलं होतं आणि त्याची दानशूरता बघून वामनानं पाताळाचं राज्य बळीला बहाल केलं आणि ते स्वतः त्याचे द्वारपाल झाले होते. म्हणून कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा असं देखील म्हटलं जातं. या दिवशी बळीराजाची पूजा करतात. त्यासाठी जमिनीवरती पंचरंगी रांगोळीनं बळी व त्याची पत्नी विज्ञानवली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. नंतर नैवेद्य दाखवून पुढील मंत्रानं त्यांची प्रार्थना करतात. तो मंत्र याप्रमाणे, आपल्याकडे पूजा होत असेल आपण अवश्य करा, नसेल हा मंत्र फक्त आपण पठण करा. बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसूत प्रभो भविष्येंद्रासुरारते पूजेयं प्रतिगृह्यताम. बली हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. बलीची अशा पद्धतीनं प्रार्थना केली जाते की हे विरोचन पुत्र सामर्थ्यवान बळीराजा, तुला माझं नमस्कार असो, माझी पूजा तू ग्रहण कर. दिवाळी पाडव्याच्या दिवशी आणखी एक महत्त्वाचा विधी म्हणजे पत्नी आपल्या पतीला ओवाळते. पहाटेच्या वेळेला अभ्यंगस्नान करून पत्नीनं आपल्या पतीला ओवाळायचं. असं केल्याने दोघांचीही आध्यात्मिक उन्नती होते. त्यांच्यामधील प्रेम, स्नेह चांगल्या पद्धतीनं टिकून राहतात. घरामध्ये शांतता राहते, सुख संपत्ती नांदते. नरक चतुर्दशीला ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता त्यावेळेला सत्यभामा आणि रुक्मिणी यांनी आपल्या पतीला म्हणजेच भगवान श्रीकृष्णाला अशाच पद्धतीनं औक्षण केलं होतं. वृंदावनात या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. तसंच गुजराती समाजामध्ये अन्नकूट केलं जातं. अन्नाचे वेगवेगळे पदार्थांचे ढीग करून भगवान श्रीकृष्णाला ते अर्पण केले जातात, त्यांचं पूजन केलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला, त्यांच्या आराधनेला, मंत्रसाधनेला महत्त्व आहे. आपल्याला भगवान विष्णूंचं जे स्तोत्र येत असेल, पुरुष सूक्त आहे, विष्णू सहस्रनाम आहे, गीतेचा 15वा अध्याय असेल, रामरक्षा स्तोत्र असेल, यापैकी जे जे आपल्याला येत असेल, माहीत असेल, अवश्य पठण करा, श्रवण करा. भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, आपल्या चॅनलवरती हे सर्व मंत्र आहेत. ऐकून सोबत पठण करा. या दिवशी दिवसभरात कधी पण सोने खरेदी करा. नवीन वस्तू आपल्याला घ्यायची असेल किंवा वाहन घ्यायचं असेल, अवश्य खरेदी करावं. नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात करू शकता, नवीन संकल्प करू शकता. एखादी आध्यात्मिक सेवा आपल्याला सुरू करायची असेल, या दिवशी आपण अवश्य सुरू करा. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण विधिवत बलिप्रतिपदा साजरी करा. वहीपूजन, पत्नीनं पतीला ओवाळणे, बळीराजाचं पूजन, भगवान विष्णूंची शक्य होईल तेवढी सेवा करायची आणि सोबत आपल्याला आपल्या घरामध्ये वर्षभर माता लक्ष्मीचा वास राहण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी काही विशिष्ट उपाय करायचे आहेत, मंत्र साधना करायच्या आहेत. त्या मंत्र साधना कोणत्या, उपाय कोणते ते आपण आता बघणार आहोत. कारण
बलिप्रतिपदा या दिवशी भगवान कुबेर यांची साधना करणं पुण्यफलदायी मानलं जातं. पहिला उपाय कुबेर पोटली. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या घरामध्ये कुबेर पोटलीची स्थापना केली असेल धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. ज्यांना कोणाला या दोन्हीही तिथींना जमलं नसेल, बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपण कुबेर पोटली आपल्या घरामध्ये स्थापन करा. कशी करायची आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, नक्की बघा. त्या पद्धतीनं कुबेर पोटलीची स्थापना आपल्या घरामध्ये अवश्य करायची. कुबेर पोटली स्थापन केल्यानंतर वर्षभर आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवून द्यायची. दुसरा महत्त्वाचा उपाय, पाडव्यानंतर म्हणजेच दिवाळी पाडव्यानंतर येणाऱ्या प्रत्येक शनिवारी आपल्या जवळपास कुठं काळं कुत्रं असेल किंवा काळं कुत्रं नसेल, कुठल्याही कुत्र्याला आपण पोळी भाकरी अवश्य खाऊ घालावी. हा उपाय केल्यानंतर कुंडलीतील ग्रहदोषामुळे ज्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात, विवाह समस्या असेल, संतती समस्या असेल किंवा एखाद्याचं नवीन घर होण्यासंबंधी काही अडचणी निर्माण होत असतील, आर्थिक समस्या असतील, अशा सर्व पद्धतीच्या समस्यांचं हा उपाय केल्यानंतर निवारण होण्यास मदत होईल. नक्की करावं. तिसरा उपाय, बलिप्रतिपदेच्या दिवशी कुबेर भगवान यांचा 16 अक्षरी मंत्र ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः. ज्यांना कोणाला कुबेर साधना करायची असेल, ज्यांना कोणाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असावा, पैशांची बचत व्हावी, धनसंचय व्हावा, अशा सर्वांनी ही कुबेर साधना दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करायची. या मंत्राचं रोज पठण करायचं. यथाशक्ती पठण करा. आपल्या चॅनलवर मी त्या दिवशी पाडव्याच्या दिवशी नक्की हा मंत्र प्रदर्शित करेल. आपण ऐकून सोबत पठण करा. रोज जर आपण 1 माळ केला तर अतिउत्तम. नाही शक्य, यथाशक्ती 11-21 वेळा पठण करायचा. 5000 संख्या या जपाची पूर्ण करायची. ज्यांच्या देवघरामध्ये कुबेर यंत्र असेल त्यांनी पाडव्याच्या दिवशी, दिवाळी पाडव्याच्या दिवशी कुबेर यंत्राची पूजा करायची आणि हा कुबेर मंत्र जप सुरू करायचा. ज्यांच्याकडे कुबेर मूर्ती किंवा यंत्र नसेल त्यांनी फक्त कुबेर भगवान यांचं स्मरण करा आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी अशा पद्धतीनं मंत्रपठण करायला सुरुवात करायची. 5000 जप पूर्ण करायचा. अनुभवसिद्ध अशी सेवा आहे, नक्की प्रत्येकानं करा. त्यानंतर पुढील उपाय किंवा मंत्र ही देखील कुबेर साधनाच आहे. कुबेर भगवान यांचा दुसरा मंत्र ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपते समृद्धिं मे देही दापये स्वाहा. या मंत्राचं आपल्याला रोज पठण करायचं आहे. किती वेळा पठण करायचं? यथाशक्ती करा, मनोभावे करा. 11 वेळेला, 21 वेळेला, 108 वेळेला आपण पठण करू शकता. मनोभावे पठण करण्याला महत्त्व आहे. भगवान कुबेर यांचं स्मरण करायचं, मंत्रजप सुरू करायचा. 6 महिन्यांपर्यंत आपल्याला हा जप करायचा आहे. मग आपण रोज 11 वेळेला करू शकता. मध्ये महिलांच्या बाबतीत खंड पडू शकतो किंवा कुठल्या कामानिमित्त आपण बाहेर गेले, पुरुष असतील महिला असतील, कोणीही सेवा करावी. खंड पडला हरकत नाही, तेवढे दिवस सोडून द्या, पुन्हा आपली सेवा सुरू करायची. अशा पद्धतीनं सेवा केल्यानंतर 6 महिन्यांच्या आत आपली कुठलीही आर्थिक समस्या असेल तिचं निवारण होईल. मागील वर्षी देखील मी हा उपाय सांगितला होता. आपल्यापैकी बऱ्याच सेवेकऱ्यांनी ही साधना केली होती, कुबेर साधना केली होती. त्यापैकी बऱ्याच सेवेकऱ्यांनी मला कमेंट केले, प्रतिक्रिया दिली की त्यांना या सेवेचा खूप चांगला अनुभव आला. आणि म्हणूनच आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत, खास त्यांच्यासाठी म्हणून मी ही सेवा यावर्षी पुन्हा सांगत आहे. प्रत्येकानं हे जे 2 मंत्र मी सांगितले, कुबेर साधना, कुबेर मंत्र अवश्य पठण करा. दिवाळी पाडव्यापासून सुरुवात करा. पाडव्याच्या दिवशी आणखी एक सोपा उपाय आपण करू शकता. आपलं दारिद्र्य जाण्यासाठी, आपल्या घरामध्ये पैशांची आवक वाढण्यासाठी. देवापुढं बसायचं पाडव्याच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी. आपल्या उजव्या हातामध्ये सबंध तांदूळ घ्यायचे, म्हणजेच तुकडा नको, सबंध तांदूळ घ्यायचे. आपली कुलस्वामिनी जी असेल, रेणुकादेवी असेल, महालक्ष्मी देवी असेल किंवा तुळजाभवानी असेल, मातेचं स्मरण करायचं आणि 21 वेळेला नवार्णव मंत्राचं पठण करायचं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 21 वेळा या मंत्राचं पठण करायचं आणि नंतर हातातले जे तांदूळ असतात ते आपण वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे. जवळपास कुठेही वाहतं पाणी असेल, विहीर चालेल, त्या ठिकाणी हे तांदूळ विसर्जित करायचे. हा उपाय केल्यानंतर वर्षभरामध्ये साधारणतः आपल्यावर जर काही कर्ज असेल, नक्की आपण कर्जमुक्त व्हाल. पैशांची घरात आवक वाढेल, धनसंचय होण्यास मदत होईल. श्रद्धेनं करा. आणखी एक उपाय किंवा अनुभवसिद्ध मंत्रसाधना मी आपल्याला सांगेल. दिवाळी पाडव्याच्या दिवशी स्नान करून सकाळी किंवा संध्याकाळी आपण ही सेवा करा. देवघराच्या समोर बसायचं. माता लक्ष्मी,
कुबेर भगवान यांचं स्मरण करायचं. कुबेर यंत्र असेल, श्रीयंत्र असेल, त्यांची पूजा करा. नसेल हरकत नाही, माता लक्ष्मीचं ध्यान करा, कुबेर भगवान यांचं ध्यान करायचं, शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आणि पुढील जो मंत्र आहे, ओम नमः कमलवासिनीये स्वाहा, हा मंत्र 108 वेळा पठण करायचा. या मंत्राला म्हणतात दशाक्षरी लक्ष्मी मंत्र. अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे. सलग 21 दिवस आपल्याला हा मंत्र 108 वेळा पठण करायचा आहे. महिलांच्या बाबतीत खंड पडला हरकत नाही, तेवढे दिवस सोडून द्या, पुढं कंटिन्यू करायचं. पुरुष किंवा स्त्री कोणीही ही साधना करू शकतं. अशा पद्धतीनं आपण ही साधना केल्यानंतर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल. आपल्या आर्थिक अडचणी सगळ्या दूर होतील. हे जे उपाय मी आपल्याला सांगितले हे अनुभवसिद्ध उपाय आहेत. श्रद्धेने करावेत. काही अडचणी असतील मला नक्की विचारा. मी आपल्याला साधारणतः 5-6 उपाय सांगितले आहेत. यातील जे जे उपाय, ज्या मंत्रसाधना आपल्याला दिवाळी पाडव्याच्या दिवशी शक्य होतील, आपण अवश्य करा. भगवान कुबेर, माता लक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्त करा. माता लक्ष्मीच्या कृपेनं, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं आपल्या सर्वांची आध्यात्मिक उन्नती होईल, आर्थिक उन्नती होईल, हीच प्रार्थना मी महाराजांच्या चरणी करतो. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आपल्या शंका मला नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री विष्णवे नमः.